अनेक वर्षांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये मान्सून हा वेळेआधी आलाय आणि महत्वाचं म्हणजे मे मध्येच पावसाचं सर्वत्र धुमशान सुरू आहे. आता या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायला हवं? कारण पाऊस सर्वत्र जोरदार बरसतोय. शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला हवं? पेरणी वेळेत करायला पाहिजे का आधीच करायला पाहिजे? या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉक्टर कैलास डाकोरे सर, काय असणार आहे परिस्थिती आणि आता शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? कारण पाऊस मागच्या आठवडाभरापासून राज्यामध्ये सुरू आहे, जोरदार पाऊस झालेला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहता आपण पाहतोय मागच्या साधारण 10 दिवसामध्ये मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण महाराष्ट्र असेल, आपल्याला जो पूर्वमोसमी पाऊस होता, त्याची चाहूल अगदी यावर्षी म्हणजे बघितलं मागच्या 15-20 वर्षापेक्षा वेगळ्या प्रकारची आहे. आणि आता असं झालेलं आहे की कालच भारतीय हवामान विभागानं डिक्लेअर केले की देवगडमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील मान्सून दाखल झालेला आहे. आणि इथून येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा त्याला मान्सून प्रोग्रेस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. आता शेतकरी बांधव विचार करत असेल की बाबा पाऊस पेरणीयोग्य झालेला आहे, तर ह्या कालावधीमध्ये बिलकुल आपण पेरणी करायची नाही. जरी मान्सून येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपल्याकडे येईल, तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला 2-3 गोष्टी एक साधारण कराव्या लागणार आहेत. आपल्याला यावर्षी पाहतोय की साधारण 2 आठवडे झालं आभाळ वातावरण आहे, पाऊस पडतोय कुठं-कुठं. तर त्याच्या परिस्थितीमध्ये आपले रानं नीट करायला आपल्याला वेळ भेटलेला नाही पुरेसा. तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये जिथं उघाड असेल, तिथं पहिल्यांदा रानं आपले व्यवस्थित करून घेणे आणि ज्याच्यानंतर आपण पाहतोय की कापूस, सोयाबीन, तूर ह्या आपल्याला पिकाच्या लागवडीचा कालावधी आपल्याला माहिती आहे 15 जून ते 15 जुलैच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण करतो. तर आता केलं तर थोडंफार त्याचा विपरीत परिणाम होईल. कारण की आपल्याला माहिती आहे कापसाची लागवड आपण साधारणतः जून महिन्यात करतो. तर का ह्या परिस्थितीमध्ये याच्यावर केली तर याच्यात पुढे चालून 2-3 गोष्टीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. एक गुलाबी बोंडअळी असेल किंवा दुसरं अजून पेस्ट वगैरे असतील, तर त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. आत्ताच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय फायदा घ्यायचा की सध्या पाहतोय की पाणी पडल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला गवत आलेलं आहे किंवा आपल्याला जे वीड आहे ते भरपूर आले. आपण रान व्यवस्थित केलं तर निश्चितपणे आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये जो पूर्व खर्च लागणार आहे कशाचा याच्यासाठी वीड मॅनेजमेंटसाठी तो वाचणार आहे. म्हणजे व्यवस्थित एकाच याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होत आहेत. परंतु आणि विशेष म्हणजे दुसरी जी पिकं आहेत, तर दुसऱ्या पिकांना सुद्धा जो पुरेसा कालावधी मिळणार आहे पेरणीसाठी. आणि जूनमध्ये पेरणी केल्याचं अजून एक बेनिफिट एक आहे की तुम्हाला तुमच्या ज्या कालबद्ध आहे पिकाचा, तर त्या कालबद्धतेमध्येच आपण जर लागवड केली तर निश्चितपणे जे कीड रोग किंवा अजून येणारे जे आता जसं हवामान विभागाने सांगितलं जूनमध्ये पाऊस चांगला आहे महाराष्ट्रामध्ये. पूर्ण मान्सून बघितला तर महाराष्ट्रात चांगलाच आहे. तर त्यामुळं घाई न करता आपल्या शेतीचं नियोजन व्यवस्थित करावं आणि आपली पेरणीची सुरुवात ही साधारण जूनमध्येच करावी. सर, तळण ज्याला म्हणतो आपण, शेती ज्या वेळेला पूर्ण या मे मध्ये एप्रिलमध्ये शेती तयार करून ठेवली जाते आणि तळण म्हणजे जे तळती शेती, त्याच्यामुळे त्याचा परिणाम होतो. मात्र यावेळेला तसा वेळच मिळालेला नाही, कारण पाऊस अगोदर सुरू झालेला आहे, अजूनही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आहे. तर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? निश्चित. कारण काय झालेलं आहे, की आपण पाहतोय, की तापमान हे साधारणतः यावेळेस इथं बघितलं आपलं तर 42-43 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं होतं. परंतु तो प्रोलॉंग पिरियड नव्हता आणि 2 आठवड्यापासून तो पिरियड कमी झालेला आहे. आणि जे तुमचे आता काही पेस्ट हायबरनेशनमध्ये असतात बऱ्याचशा. काही किडीला काय होतं, की आता सध्याच्या पिरियडमध्ये असं जाणवतं, की बाबा आपल्याला मान्सून आलेला आहे आणि आपल्याला फेवरेबल कंडिशन आहे, ते बाहेर यायला लागतात. तर त्यामुळेच हा पिरियड थोडा स्किप करायचा आपल्याला. आणि त्याच्यामध्ये जसं की आपण पाहतो की 1 महिना, दीड महिन्याचा पिरियड आपल्याला मिळतो, तो मिळालेला नाही. तर तोच अनुषंगाने आपण गडबड न करता आपण साधारण आपलं 9 जून किंवा 10 जून ह्या आपला जो मान्सून महाराष्ट्रात येईल, ज्यावेळेस लवकर जरी आला, तर निश्चित आपल्याला जमिनीची हे झाली तुम्हाला तुम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये पाळी घालणे आहे, मोगडणे आहे, ह्या तुम्ही गोष्टी आटपून घेतल्या, तर तुम्हाला येणाऱ्या याच्या परिस्थितीपासून विशेषतः कीड रोग असेल किंवा परत काय होईल, की आता अगर लागवड केली आणि एक्सेस पाऊस झाला परत, त्या स्टेजेसला त्या पिकांना ते पूरक नसणार आहेत. मग त्याच्यासाठीच आपण सांगतोय, की जूनमध्ये आपण याची लागवड करायला काही हरकत नाही. एकूणच बघायला गेलं तर पाऊस जरी किती झाला, मान्सून चांगला असला तरी सुद्धा पेरणीचा जो योग्य वेळ आहे त्याच वेळेमध्ये पेरणी करावी. शेतकऱ्यांनी गडबड करू नये असं आवाहन या ठिकाणी कृषी तज्ज्ञांनी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.